बघा, विच ऑफ दी फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी. ओके, जर ते एपी असेल है ना, तर इफ दे आर एपी फाइंड कॉमन डिफरन्स. बघ भैया, आता हे 2 आहे, 4 आहे, 6 आहे, 8 आहे, बरोबर आहे का? बघ, 2 आहे, 4 आहे, 6 आहे आणि काय 8 आहे. मग हे झालं आपलं फर्स्ट टर्म T1, हे झालं T2, हे झालं T3 आणि हे झालं T4, बरोबर आहे का? बघ, T2 मधून T1 मायनस कर बरं. T2 मायनस T1, बघ प्रत्येक टर्म चेक करायची बरं का. अशा वेळेस काय करायचं, प्रत्येक टर्म चेक करायचं. मोना, मोना हाय, दरवाजा लागणार दिलं लवकर. बघा, T2 मायनस T1, 4 मायनस 2 किती आलं बाळ? 2 आलं. T3 मायनस T2 किती झालं? 6 मायनस 4 किती येते? 2 येते. T4 मायनस T2 किती आलं? 8 मायनस 6 इक्वल टू 2 आलं. कळतंय का? आता जर तुम्ही इथं बघितलं, इथं लिहा असं, हेअर T1 T2 T3 T4. ओके, नंतर मग मला सांगा पिल्लांनो की हेअर कॉमन डिफरन्स जे आहे, डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्झिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. म्हणजे कॉमन डिफरन्स जे आहे ते 2 यायला लागले. कळायला लागले की नाही कळायला लागलं? मग कॉमन डिफरन्स जर 2 यायला लागले, मग याचा अर्थ हे जे सिक्वेन्स आहे 2 4 6 8, तो काय झालं एपी मध्ये झाला. आता हे झालं फर्स्ट. सेकंड काय म्हणले? 2 आहे, कोमा 5/2 आहे, 3 आहे, कोमा 7/3 आहे. इथं बघा, हे झालं T1, हे झालं T2, हे झालं T3, सॉरी हा झाला T3, कोणता 3, आणि हा झाला T4. मग मला सांगा, T2 मायनस T1 जर केलं म्हणजे 5/2 मायनस 2 केलं तर हा काय येईल बघा, 2 इंटू 2 4, म्हणजे 5 मायनस 4/2 काय येतं बाळा? 1/2. कळालं की नाही कळालं? बघा, T2 सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करायची. कळते का बाळा? सेकंड टर्म मधून फर्स्ट टर्म मायनस करायची. 5/2 मायनस 2, 5 मायनस 4/2 इज इक्वल टू 1/2. देन आता ह्याच्यातून हे मायनस करायचे T3 मधून T2, तर 3 मायनस 5/2, 2 3 दी 6, 6 मायनस 5 अपॉन किती आलं? 2 आलं, म्हणजे किती यायला लागले? 1/2 यायला लागले. आता बघा, नंतर T4 मधून T3 मायनस करा. बघा बघा, लक्ष द्या. T4 मधून काय मायनस करायचे? 7/3 मधून 3 मायनस करायचे, 3 3 दी 9, म्हणजे 7 मायनस किती झाला हा? 7 मायनस 9/3 हा किती आलं? -2/9. कळते का नाही? मग इथं जर तुम्ही नीट बघितलं, लक्ष देऊन जर नीट निरीक्षण केलं, तर इथं 1/2 यायला लागले, इथं 1/2 यायला लागले, इथं -2/9 यायला लागले, सॉरी -2/3 यायला लागले. कळायला लागले की नाही? मग मला सांगा, हे डिफरन्स जे आहे प्रत्येक 2 टर्म मधला, तो आणि त्या 2 टर्म कशा? कॉन्झिक्युटिव्ह. कशा? कॉन्झिक्युटिव्ह. ते यायले का इक्वल? नाही यायला लागले. यायले का? नाही यायला लागलं. मग मला सांगा बाळांनो, हे नाही है ना, हा जो आहे सध्या आहे का? नाही. आहे का? नाही. पण जर इथं जर 2 असता, काय असता? 2 असता. बघा, 7/2 मधून 3 आपण मायनस केलं असतं, तर 7 मायनस 6/2, मग हा जो सिक्वेन्स आहे तो एपी झाला असता. पण कधी झाला असता? जेव्हा इथं डिनॉमिनेटरला 2 असला असता. तर कळतंय का नाही? पटकन सांगा, पटकन कमेंट करून सांगा, कळायला लागले की नाही कळायला लागले? ओके, समजतंय का? ओके, है ना बेटा? काही प्रॉब्लेम यायला लागले का रे जॉईन करताना? कारण मी दुसऱ्या फोनवरून जॉईन करतो बेटा, तर होईना झालंय. हा, काही प्रॉब्लेम येतोय का? प्रॉब्लेम है ना? दुसऱ्या फोनवरून होत नाही म्हणून म्हणतोय. बर, आता सेकंड, आता थर्ड बघा. थर्ड मध्ये काय दिलंय की -6 आहे. हा, इथं घाबरून द्यायची गरज नाही, मायनस आहे तो. इथं T1 काय झालं? T1 झालं -10. T2 काय झालं? T2 झालं -6. T3 काय झालं? -2. T4 काय झालं? 2. मग माझ्या बाळांना मला पटकन सांगा रे, T2 मायनस T1 केलं मी. इथे लिहितो, T2 मायनस T1 केलं, तर T2 मधून -6 मधून -10 करायचे, तर मायनस काय होईल पिल्लू? प्लस होईल सर. मग -6 + 4, मग मला सांग भैया
है ना, -6 + 4 किती यायला लागले, सॉरी +4 कुठे मास्तर बिघडलो का, हो, -6 + 10 किती यायला लागले, +4 किती यायला लागले, +4. सिमिलर आता T3 मायनस काय करा, T2 करा, मग -2 मधून मायनस करायचे 6, मायनस मायनस परत प्लस होईल, म्हणजे -2 + 6 म्हणजे किती आलं, 4 आलं. कळते का, प्लस काय होते मायनस, है ना, मग 6 मधून 2 गेलं 4 आलं. ओके, नंतर 2 मधून मायनस करायचे, T4 काय आहे, 2 आहे, मग 2 मधून मायनस करायचे -2 ला, तर 2 मायनस मायनस प्लस झालं बाळ, हा काय येतं 4 येतं. मग मला सांगा पटकन बाळांनो, की बाबा रे डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म ती कशी यायला लागली, सर ती कशी यायला लागली, हो कॉन्स्टंट यायला लागली. म्हणजे कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट येत असेल माझ्या बाळांनो, तर त्या सिक्वेन्सला काय म्हणून टाकायचं, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे म्हणून टाकायचं. कळालं का. आता आता इथे तुम्हाला बघितल्यानंतरच कळून जाईल बाळांनो, काय सर काय पिल्या नीट लक्ष दे, इथं 0.3 आहे, बरोबर आहे का, इथं 0.33 आहे, 0.333 असं आहे. जर मला सांग 0.33 मधून मला मायनस करायचंय 0.3, नीट लक्ष द्या, पॉइंटच्या खाली पॉइंट असलं पाहिजे. सेकंड टर्म झालं, फर्स्ट टर्म झालं, सेकंड टर्म आणि फर्स्ट टर्म, कळतंय का, है ना. मग मला सांगा 3 मधून इथं काही म्हणजे काय घेतलं, 0 घेतलं, 3 राहिलं, इथं राहिलं 0, 0.03, ह्या दोघांमधला डिफरन्स काय आलं, 0.03. आणि ह्या दोघांमधला डिफरन्स काय येईल, नीट लक्ष दे भैया, 0.333, 0.33, नीट लक्ष दे, हा इथे 0 घे, 3 राहिलं, हा 0 0 कॅन्सल, म्हणजे 3 3 कॅन्सल, 0 आलं. मग मला सांगा इथं काय आलं, ह्या दोघांमध्ये डिफरन्स काय आलं पिल्लू, सर 0.003 आलं. बघा, हा 0.03 आलं आणि हा 0.003 आलं, म्हणजे आता मला सांगा हा जो डिफरन्स आहे तो सारखा आहे का बाळ, नाही ना. कळायला का, ह्याचा अर्थ काय की 3/100, 3/100, 3/100. ह्याचा अर्थ काय की 3/1000. मला सांग भैया इथं डिफरन्स कॉन्स्टंट येतोय का रे माझ्या पिल्या, नाही यायला लागलं सर, यायला लागले का. मग जर नाही आलं तर त्याला आपण काय म्हणायचं, सर हे एपी मध्ये झालं का, हा एपी झाला का, नाही झालं, ही सिक्वेन्स एपी झाली का, नाही झाली. आता पटकन 5वा क्वेश्चन बघा, है ना, 5वा क्वेश्चन बघा, 2 मिनिटं आपण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करूया. 5वा क्वेश्चन कडे लक्ष द्या, ही थोडीशी जागा राहील आपल्याला, बाकी काही नाही. हा 0 आहे, हा -4 झालं, -8 झालं आणि -12 हे आहे. ह्याला म्हणलं आपण T1, याला म्हणलं आपण T2, याला म्हणलं आपण T3 आणि याला म्हणलं T4. मला पटकन सांग माझ्या सोन्या की बाबा रे T2 मधून T1 मायनस करायचंय, हॅलो हॅलो हॅलो, T2 मायनस T1 करायचंय म्हणजे -4 -0 करायचं बाळा, मायनस मायनस प्लस होते, पण आन्सर काय येईल माझ्या सोन्या, -4. मग T3 मायनस T2 करायचंय, T3 काय, आणि अशा वेळेस जेव्हा चेक करायचे त्यावेळेस प्रत्येक टर्म मायनस करून बघायची बरं का. हॅलो, कळते का मी तुम्हाला काय म्हणतोय, हा आपण महाराष्ट्र बोर्डाची परीक्षा देणार आहोत, त्या गोष्टीची काळजी घ्या, है ना. मग T3 जे आहे माझ्या सोन्या, T3 पिलू शांत बस, है ना, T3 काय -8, हा मायनस, हा ऑलरेडी -4 आहे, हा प्लस मायनस चेंज झाले की कार्यक्रम चुकते बाळा, कळते का. साईन साईन साईनला मस्त पैकी निरीक्षण करा. ओके, हा काय येईल बाळा, -8, हा मायनस मायनस काय होईल, प्लस, +4, हा काय येईल बाळ, -4, इथं पण -4, इथं पण -4. सिमिलरली -12 मध्ये -8 मायनस करायचे, मायनस मायनस प्लस होऊन जाईल, तो पण काय येईल, -4 येईल. काय कळते का, बघा T4 -T3 म्हणजे -12 मधून मायनस करायचे -8 ला, -12 + 8 मायनस प्लस परत काय होईल, -4. म्हणजे इथं जर तुम्ही नीट जर लक्ष देऊन बघितलं तर बाबा रे इथे तुम्हाला काय मिळते माझ्या पिल्यांनो, सर आम्हाला इथे मिळते -4 -4 कळते का माझ्या सोन्या, काय अडचण आहे का, मला पटकन सांगा. इथपर्यंत काय अडचण आहे का. 5वा क्वेश्चन झालं, 6वा 7वा 8वा 2 मिनिटात सॉल्व्ह करूया, बाकी हे 1 मिनिटात 10 मिनिटात सॉल्व्ह होईल. पुढच्या 10 मिनिटात आपलं जे राहिलं नेक्स्ट कन्सेप्ट आहे ते आपण डिस्कस करूयात. कळायला लागले का. हा तर बघा आता इथं जर तुम्ही लक्ष दिलं 6व्या मध्ये की
की -1/5 -1/5 -1/5 ह्याचा कॉमन डिफरन्स बघताच कळते का झिरो असणार आहे. काय असणार आहे? झिरो. मग तो एपी असला की नाही? झाला सर. हा एपी झाला की नाही? झाला सर. हा एपी झाला का? नाही झाला सर. मग -1/5 मधून मायनस करायचंय -1/5 -1/5 +1/5 बाळ हा झिरो आला की नाही रे पिल्या? मायनस प्लस कॅन्सल डायरेक्ट है ना. मग परत -1/5 मायनस मायनस अरे सारखं दे ना सोन्या, कशाला परत परत चेक करायचंय? कारण हे पण -1/5 हे पण -1/5 आहे. म्हणजे मला सांगा इथं कॉमन डिफरन्स झिरो यायला लागले की नाही मग सोन्या? मग जर बाबा रे जर झिरोच कॉमन डिफरन्स यायला लागले म्हणजे याचा अर्थ हा क्वेश्चन नंबर जो 1 मधला 6 आहे तो काय आहे? पटकन नीट लक्ष देऊन ऐका की तो काय आहे सर? तो आहे एपी मध्ये आहे. ती सिक्वेन्स जी दिलेली आहे ती एपी मध्ये आहे माझ्या बाळा, लक्षात ठेव. कळतंय का? आता बघ माझ्या सोन्या, काय सर काय बघायचंय बघ. आता इथं दिलंय 3 3 + √2 3 + 2 √2 3 3 + √2. मला सांगा पटकन हा क्वेश्चन तुम्हाला जमला का बाळांनो? जमला का? अबे डाऊन हे इथं जॉईनच होता येईना बे. हा कसं काय होता येणार काय नाही की एडिटिंग डिस्प्ले नेम. अच्छा जॉईनच करता येईना बघा. काय व्हायला लागले? बहुतेक त्याच्यामुळेच मला वाटतं आज अपर्णाने जॉईन केलं नाही. बघा 3 आहे भैया, हा 3 + √2 इथे नीट लक्ष दे. हा T1 झाला पिल्लू 3, T2 झालं बाळ 3 + √2 आणि मला सांग T3 झालं बाळ 3 + 2√2 अय सोनू आणि T4 झालं काय झालं 3 + 3√2. नीट लक्ष दे. आता याच्यामधून हे मायनस करायचं बाळा. मग मला सांग 3 + √2 मधून मायनस करायचं 3. ब्रॅकेट घेतलं नाही कारण की हा मोनोमियल आहे, एकच टर्म आहे. हा +3 -3 कॅन्सल होईल बाळा है ना. मग जर आपण T2 - T1 केलं म्हणजे याचा अर्थ आपल्याला जो डिफरन्स मिळते तो मिळते √2. इथपर्यंत कळते का मला पटकन सांगा? इथपर्यंत कळते का? ए पिल्यांनो इथपर्यंत कळते का माझ्या सोन्यांनो? बघा मग मला सांगा T3 - हो T2. कळालं. मग मला सांग भैया T3 - T2. मग T3 काय आहे सर? 3 + 2√2 आहे. इथं हे बायनोमियल आहे म्हणजे ह्याला आपल्याला काय करावं लागेल बाळ? ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल. काय करावं लागेल? ब्रॅकेट मध्ये घ्यावं लागेल. कळते का? बघ बाळ हा 3 आहे, हा +2√2 आहे, हा आहे तसा राहील. हा मायनस लय हरामखोर आहे, लय 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 दलिंदर आहे ते. सगळ्याला चेंज करते, पोराचं पुरी करते, पुरीच पुरी करते. हो म्हणजे हा मायनस झालं आणि हा -√2 होईल. हा प्लसचं मायनस प्लसचं मायनस. आता नीट लक्ष दे सोन्या, इथं पटकन तुला कळायला पाहिजे की बाबा अरे हा +3 हा -3 कॅन्सल होईल. आता हा 2√2 आहे आणि हा √2 आहे म्हणजे बघा हे लाईक सड आहेत. बघा रॅडिकलची ऑर्डर आणि रॅडिकंट हे जर सेम असली तर म्हणायचं काय? सड्स आर लाईक सड्स. ओके 2√2 मधून √2 गेलं बाळ, किती आलं सर? सर √2 आलं. म्हणजे 2 रुपयामधून जर 1 रुपये गेलं, 2 रुपये - 1 रुपये तर बाळांनो किती येतं? 1 रुपये है ना. एक लिहायची गरज नसते आपल्या ह्याच्यामध्ये, मॅथमॅटिक्स माहिती आहे काही नसतं म्हणजे कोइफिशियंट किती असतं? 1 असतं. बघा कळालं का? आता सेम आता बघा हा आपण काय केलं T3 - T2. आता माझ्या पिल्यांनो आता आपण काय करूयात की बाबा रे T4 - T3. T4 काय आहे? T4 हॅलो 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 3 + 3√2 3 + 3√2 -3 + √2. मी तुम्हाला सांगितलंय हा मायनस ते दलिंदर असतं, सगळ्याला चेंज करत असतं. हा मायनस झालं -2√2 झालं पिल्लू. मग मला सांग सोन्या, माझ्या पिल्या माझ्या पिल्या ए माझ्या सोन्या, हा बघ रे हा 3 झालं, हा मायनस झालं. मग मला सांग 3√2 -2√2 3√2 मधून 2√2 गेले, किती राहिलं बाळा? √2 राहिलं. आता नीट लक्ष दे माझ्या बाळ है ना. सर इथं √2 आहे, इथं √2 आहे आणि इथं पण काय यायला लागले? √2 यायला लागले. म्हणजे मला सांग सोन्या, ह्यांचं कॉमन डिफरन्स जर कॉन्स्टंट माझ्या बाळा तर आपण त्याला काय म्हणायचं माय? की ही जी सिक्वेन्स आहे ती कशी कशी येते? अर्थमॅट्रिक कशी यार प्रोग्राम. सांग ना भैया. म्हणणं मास्तर एपी मध्ये आहे, दुसरं काय है ना. तेच तर आपण सॉल्व्ह करत आलोय आतापर्यंत है ना. मग 132 मधून बघा हे झालं 5, हे झालं 5 म्हणजे हे बघा कॉमन डिफरन्स 5 यायला लागले म्हणजे ह्या पण काय झालं? एपी मध्ये झालं. पटकन सांगा इथपर्यंत काय अडचण आहे का? हॅलो हा पटकन सांग भैया इथपर्यंत काय अडचण आहे का? हॅलो बघा इथपर्यंत काय अडचण आहे का? मला पटकन सांगा बाळा है ना. समजायला लागले का? मजा यायला लागली का? व्हेरी गुड व्हेरी गुड है ना.
बघा ह्याच्यानंतर मी तुम्हाला प्रॉमिस करतो बाळांनो, की एवढे एक्झाम घेऊ बाळांनो, तुमच्यावर मी एवढा खर्च करतो. कळायला लागले का? फक्त अपेक्षा एवढी बाळांनो, की ही 5 मुलं जे आहेत आपल्याकडे, 4 मुलं है ना, की या मुलांना 100 पैकी 100 मार्क्स पडले पाहिजे. कळायला लागले का? टार्गेट आपलं 100 पैकी 100 असलं पाहिजे माझ्या बाळांनो. कळायला लागले का? सगळं मी तुम्हाला सांगतो ना, माहिती कुठं सांगत नाही है ना, एवढी तयारी करून ठेवून बाळांनो, एवढी कळायला लागले का? एवढे तुम्हाला सॅम्पल पेपर बनवून देऊ मी. एका चॅप्टरवर आपण 40-40 मार्काची तयारी करून घेऊ बाळांनो, लक्षात ठेवा. हे माझं प्रॉमिस आहे तुम्हाला, है ना, जे ट्युशन मध्ये कधीच होत नाहीये. काय लागले का? एका चॅप्टरवर आपण ऍज पर बोर्ड पॅटर्न आपण 40 मार्काची कमीत कमी 5-5 एक्झाम घेऊ बाळांनो, हे माझ्याकडून तुम्हाला प्रॉमिस आहे. कळायला लागले का? आणि भरपूर आपण प्रॅक्टिस करून घेऊ, जेणेकरून काय होईल की त्या प्रॅक्टिसमुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल माझ्या बाळांनो. आणि त्याच्यामध्ये फक्त आणि आपला पेपर जो असेल तो एकदम स्टँडर्ड लेवलचा क्वेश्चन पेपर असेल. कळायला लागले का? तुम्हाला मार्क्स चांगले पडावे म्हणून मी तो पेपर सेट करणार नाही, तर याच्यामुळे पेपर सेट करणार. आज आज शाळेत एक्झाम झाली, तुम्ही बघितलं असेल की आपला पेपर जो होता ते भरपूर विद्यार्थ्यांना सोडवता आलं नाही. कळायला लागले का? याचं कारण काय? याचं कारण असं आहे की तुमचं बेसिक कम्प्लीट नाही किंवा प्रॅक्टिस आपण जास्त करत नाहीत. एक सिंपल एक्झाम्पल होतं बाळांनो, जे आपण आज डिस्कस केलं होतं. ते कोणतं होतं सर? की बाबा रे, हा एक एक्झाम्पल होतं जो आलेला आहे, ह्याच्याबद्दल मी व्हिडिओ पण टाकलेला आहे आपल्या युट्यूबला. काय सर? की √x/y = 4. हा लिनियर इक्वेशन इन टू व्हेरी मधला. ओके. आणि हा होता बाळ 1/x + 1/y = 1/xy. हे दोन सायमल्टेनियस इक्वेशन होते बाळांनो. हे आज तुम्हाला सॉल्व्ह करायचे होते, हा ना. एक मिनिट पापा, पापा, एवढ्या होतं लवकर, लवकर चाल, आत बेस बस इथं लवकर, बस इथं लवकर. हे आमचं लहान बाळ आहे, है ना, आमच्या भावाचं लेकरू लय वळवळ करते, शांत बसत नाही. ह्या रूम मध्ये त्या रूम मध्ये, त्या रूम मध्ये ह्या रूम मध्ये, असं वळवळ करत बसते, है ना. बघा मी तुम्हाला काय म्हणलं होतं, ह्याचा स्क्वेअर करा. काय करा? स्क्वेअर करा. म्हणजे x/y काय होईल? 16. म्हणजे इथून तुम्हाला x ची व्हॅल्यू काय मिळेल? 16y. काय मिळेल? 16y. आता इथे एक्स वाय आहे, मग याला एक्स वाय ने मल्टिप्लाय करा. कशाने मल्टिप्लाय करा? एक्स वाय ने मल्टिप्लाय करा बाळांनो. याला जर तुम्ही एक्स वाय ने मल्टिप्लाय केलं, एक्स वाय ने मल्टिप्लाय केलं, एक्स वाय कॅन्सल, हा एक्स कॅन्सल, हा एक्स कॅन्सल, काय मिळालं? वाय. हा वाय कॅन्सल, हा वाय कॅन्सल, काय मिळालं? एक्स. हा एक्स वाय कॅन्सल, काय मिळालं? दुसरं इक्वेशन काय मिळालं? y+x = 1. आता मग काय करा? सबस्टिट्यूशन मेथड यूज करा ना पिलांनो. x = 16y आहे, मग ह्या इथं काय करा? ह्या इथं काय करा? ह्या एक्सच्या ऐवजी ही एक्स व्हॅल्यू लिहून टाका. y+16y = 1. y+16y मी तुम्हाला सांगितलं होतं किती येते? 17y. म्हणजे y ची व्हॅल्यू किती आली? 1/17. आली की नाही? मला पटकन सांगा बरं. असलं भंगार भंगार क्वेश्चन, हा बोर्डाला पडलेले, माहिती ना, बोर्डाला पडलेले क्वेश्चन ह्या. कळले का? हा, मग इथं ह्याला ठेवून द्या. एक्स ची व्हॅल्यू काय येईल? पटकन सांगा. अरे बाप. हा इथे बघा, इथे ठेवा. 16 × 1/17. ह्याच्या बुडाला काही नाही म्हणजे एक असतं. ह्या घरातला काका, ह्या घरातली काकू पळून गेल्या, ह्या घरातला काका, ह्या घरातली काकू पळून गेल्या, है ना. कळालं का? शेजारची भोंगळत बसले, है ना. म्हणजे x = 16/17 आलं. समजा लागले का? ही एक्स व्हॅल्यू, ही वाय व्हॅल्यू. 3 मार्काला आलेला प्रश्न हा आहे की नाही? सोपं मला पटकन सांगा. आता कळाला का? डाऊट झाला? क्लिअर? शुभम, पटकन सांगा कमेंट करून. कार्तिक, समजलं का? मा हेडफोन वापरा बरं का, हेडफोन हेडफोन वापरत चला हो. नंतर घरचे म्हणते, घरचे बाजूला बसले मास्तर काय गणित शिकवायला लागले का, काकुला पळवायला लागले. ए बाबू, गणितच आहे मा, थोडंसं आपलं मजा बिजा असा वाक्य नाही, है ना. बघा आता हा क्वेश्चन नंबर 2, राईट अँड एपी. मी तुम्हाला कालच सांगितलं होतं, आठवते का तुम्हाला? आठवते का? बघा थोडस. झालं 10 मिनिटात हे संपत आहे, 5 मिनिटात, है ना. बघा बघा इथं ए दिले. एलाच तुम्ही काय म्हणता? एलाच तुम्ही काय म्हणता? T1. T1 म्हणजेच काय दिले? 10. आणि डिफरन्स किती दिले? 5. मग T2 कसं मिळेल तुम्हाला? सर T2 आम्हाला मिळेल, कसं मिळेल? T1 + D म्हणजे 10 + 5 = 15. T3 T3 म्हणजे काय? T2 + D. T2 किती आहे? T2 किती आहे सर? 15 आहे, जे आता आपल्याला मिळालं. कळालं की नाही? T4 किती आहे? T4 T3 + D. T4 पर्यंत फाईंड करून टाका, झालं संपलं. 20 + 5 किती होईल? 15. मला सांगा 10, 15, 25, 25 म्हणजे सिक्वेन्स जी आहे, सिक्वेन्स जी फॉर्म होईल ती कोणती होईल? 10 होईल, 15 होईल, 20 होईल आणि 25. हे असं इनफायनाईट. कळायला लागले की नाही? हे असं सॉल्व्ह करायचं होतं. झालं? कळालं का? फर्स्ट पटकन सांगा. ओके. त्याच्यानंतर मग मला सांगा, हा सेकंड क्वेश्चन जो दिसतोय कोणतं? a = -3 दिले. a = काय दिले?
-3 नीट लक्ष द्या है ना. इथं T1 म्हणजेच ए म्हणजेच -3, T2 म्हणजे आणि तुम्हाला काय दिले डिफरन्स इज इक्वल टू 0. भैया आता हे -3 मिळणार आहे, कॉमन सेन्सचा भाग आहे. -3 + 0 काय येईल -3. T3 पण काय मिळणार आहे -3 + 0 -3. T4 पण काय मिळणार आहे -3 + 0 -3. कळायला लागले का? हे सिंपल आहे. -3 त्याचं कॉमन डिफरन्स 0 असणार आहे. त्याचं जे फर्स्ट टर्म आहे तेच सेकंड आहे, तेच थर्ड आहे, तेच फोर्थ आहे, तेच फिफ्थ आहे माझी माय. कळलं का? हो सर. T1 = -1.25 आणि डिफरन्स इज इक्वल टू 3. यालाच आपण ए म्हणलं. T2 म्हणजे काय T1 + D. T1 म्हणजे काय -1.25 प्लस म्हणजे किती आलं 3 झालं. आता नीट लक्ष द्या बाळांनो, असे गणित कसे सॉल्व्ह करायचे बघा. मायनस प्लस काय होणार आहे मायनस. मला सांग इथं 3.00 घे आणि इथं 1.25 घे. कळते का? बघा नीट लक्ष द्या. पॉईंटच्या नंतर जे डिजिट आता इथे 2 आहे 25 आहेत, 2 डिजिट आहेत, वरी काही नाही म्हणजे आपण 00 घेतलं आणि पॉईंटच्या खालीच पॉईंट असलं पाहिजे माझ्या बाळांनो. नीट लक्ष द्या. 3 ला आपण 3.00 लिहू शकतो, 3.0000 असे पण लिहू शकतो. कळायला लागले का? मग मला सांग माझ्या सोन्या काय सर हा मायनस झालं 10, ह्याला मग ते देणार आहे, देना मला देना म्हणजे नाही ना, देना नाही ना हा ना. मग ह्याने म्हणते ह्याला म्हणते माझ्याकडे नाही तुला कोण देऊ, हे मग ह्याला म्हणते भाऊ तू दे मला. बरं हे ह्याच्याकडे राहील 9 बरोबर आहे का. 10 मधून 5 गेले 5, 9 मधून 2 गेले किती राहिले 7 आणि ह्याला दिलो 2 राहिले 1. टू हा किती पॉईंट आलं सेवन फाय 1.75. किती आलं 1.75 पण कसं आलं प्लस आलं. किती आलं प्लस. मग मला सांगा है ना. आता दुसरी गोष्ट हा T3 T2 प्लस काय झालं D झालं. T2 किती आले 1.75 आले. किती आले 1.75 + 3. बघा आता ऍडिशन करायचे 3.00 1.75 ऍडिशन करायचे किती होईल 4.75. किती होईल 4.75. सेम T4 किती होईल बाळ T3 + D म्हणजे 4.75 प्लस हा डी किती बाळा 3 आहे म्हणजे हा किती झालं 7.75. पटकन सांगा काय अडचण आहे का? बघा पटकन सांगा. कळालं का क्वेश्चन नंबर 4 सेकंड मधलं? हॅलो कळालं की नाही कळालं? बघा याचे क्वेश्चन नंबर 2 सॉल्व्ह केला हो. ओके व्हेरी गुड बाळा, व्हेरी गुड व्हेरी गुड है ना. बघा आता इथं तुम्हाला 2 मिनिटं सांगून देतो काय काय करायचंय. ए मध्ये हे ऍड करायचं. आता बघा इथं प्लस आहे, प्लस आहे पण हा मायनस आहे म्हणजे प्लस मायनस काय होईल मायनस होईल. कळतंय का? बघा है ना. क्वेश्चन 5 बघा. म्हणजे कसं आहे तुम्ही नंतर म्हणताल सर तुम्ही आता लय पळवायला लागला अजून सारखं शिकवणार. A6 झालं D-3. T1 इथं झालं 6. T2 T1 + D. T1 किती आहे 6 + D किती आहे -3. हा प्लस मायनस काय झालं मायनस. 6 - 3 किती आलं 3. T3 किती आले 3 आले. T2 किती आले 3. मग 3 प्लस हा किती आहे ए मास्तर बिघडला का दिली आहे की T2 + D. T2 किती आले 3 प्लस हा किती आलं -3 - 3 हा किती आलं 0. मग T4 T3 + D. T3 किती आले सर 0 आले. 0 प्लस हा किती झालं मायनस झालं 0 - 3 हा किती आलं -3. म्हणजे बघा T1 जर 6 असेल जर कॉमन डिफरन्स 3चा असेल 6 मधून 3 गेले 3 राहिले 3 मधून 3 0 राहिले 0 मधून 3 गेले -3 आलं. काय लागले का एवढं सिंपल आहे. आता नंतर हा सिमिलर आता इथे ए मायनस आहे कळतंय का. मग ए जर T1 झालं -19 प्लस बघा T1 झालं -19 मग T2 काय होईल T1 + D. T1 म्हणजे -19 प्लस मायनस काय होईल -19 प्लस हा किती होईल -4. मला सांग -19 - 4 किती झालं -23. कळालं का? -23 मध्ये परत तू जर -4 ऍड केलं असतं किती होईल -27. परत जर -27 मध्ये जर तू परत -4 ऍड केलं तर -31. कळतंय का? पटकन सांगा. क्वेश्चन 6 पण कळाला का? इझी आहे की नाही पटकन सांगा. ओके हो सर. आता क्वेश्चन नंबर 3 बघूयात. तुम्हाला सांगितलंय फाइंड द कॉमन डिफरन्स. आता ऑलरेडी एपी मध्ये आहे, ऑलरेडी कशामध्ये आहे एपी मध्ये आहे. एक क्वेश्चन बघूया नंतर नंतर तुमच्या मनावरचा क्वेश्चन घेऊया. ठीक आहे बघा हा एक क्वेश्चन बघा. हा ऑलरेडी कसं आहे एपी मध्ये आहे. मग डायरेक्ट इथं फर्स्ट टर्म काय होईल 5
बरोबर आहे. कॉमन डिफरन्स म्हणजे T2 मायनस T1. बरोबर आहे. T2 किती आहे 1. 1 मधून 5 गेलं किती राहिलं -4. झालं. ह्याचा आन्सर काय येईल बाळ? ह्याचा आन्सर येईल ए इक्वल टू 5 अँड कॉमन डिफरन्स इज इक्वल टू -4. समजलं की नाही? झालं. ह्या असले क्वेश्चन 1 मार्कला पडत असतात. ओके. सेम इथं बघा. हा ना, इथं बघा. हा ए म्हणजे काय होईल 0.6 है ना. डिफरन्स काय होईल T2 मायनस T1 म्हणजे 0.9 मायनस 0.6 हा किती आलं 0.3. कॉमन डिफरन्स काय येईल 0.3. कळायला लागले की नाही? बघा हा 1.2 मधून 0.9 गेलं तर किती येतं 0.3. 1.5 मधून 1.2 गेलं तर 0.3 है ना. ओके. आता इथं इथं बघा हा थर्ड कडे नीट लक्ष द्या. थर्ड काय म्हणलंय की ए म्हणजे काय होईल ए म्हणजे होईल 127 है ना. आणि बी डिफरन्स म्हणजे काय होईल T2 मायनस T1. T2 किती पिल्लू 135 मायनस 127. तुम्हाला पटकन सांगा 35 मधून जर 135 मधून जर 127 गेले तर हे किती आलं 15 मधून 7 गेले बाळांनो 8 राहिलं. कॉमन डिफरन्स किती आलं 8 राहिलं. बघा 143 मधून 135 आलं. हा 143 लय लोक ह्या वयात वापरत असतात शब्द चॅटिंग बिटिंग मध्ये. कळायला लागलंय का? है ना. हो सर. मग आता हा 1/4 आहे. बघा हा काय आहे इथं ए म्हणजे काय होईल 1/4. डिफरन्स काय होईल T2 मायनस T1. पाणी नाही लागते बाळा. सकाळपासून शिकवायला लागली 8 वाजल्यापासून. म्हणजे आज नाही 8 वाजता शिकवलं. आज तर एक्झाम होती. नाही शिकवलं बेटा सगळे पहिले चार चार लेक्चर. T2 3/4 मायनस 1 3/4 मायनस 1/4 3 मायनस 1/4 2/4. या दोघांचा कार्यक्रम किती आलं 1/2. म्हणजे इथं डिफरन्स किती आलं पिल्लू 1/2. सांगा पटकन इथपर्यंत काही अडचण आहे का? ओके. हॅलो. नाही सर.